सर काय सुनावणीच्या वेळेला तुम्ही प्रत्यक्षात हजर होतात, अपेक्षा काय घेऊन गेलेलात आणि बाहेर काय अपेक्षा असं होतं की खूपच विलंब झालेला आहे खरं तर. कारण मुळात ज्या लोकांनी गद्दारी केली त्यात जे संविधानातील आर्टिकल 10 आहे त्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द व्हायला पाहिजे. अपात्रतेचा विषय होता खरा, तो विषय केव्हा संपला? कारण तो इतका वेळ काढून घेतला, तो त्या 2.5 वर्षात लागायला हवा होता, तो लागला नाही. त्यांनी त्यांची कारकीर्द उपभोगली, त्याची मजा घेतली. आणि आता त्यांना जरी उद्या तुम्ही म्हणालात की काय कायदेशीर अपात्र झाले म्हणजे तो काय तर गेला ना, आता काय अर्थ आहे त्याला? अकॅडमिक न्याय कसा द्यायचा नाही याचे धडे इथून सर्वोच्च न्यायालयातून खाली मिळतात बरं का. कसा न्यायाला विलंब करायचा, कसे धडे ते धडे ते देतात बरं का. कसा टांगतीला लावायचं, महाराष्ट्राच्या जनतेनं सुद्धा अंतर्मुखून विचार केला पाहिजे. काय रिप्लाय? हा देशाच्या संविधानाचा अपमान आहे. खूप मोठं विधान आहे तो मी बोलतो ना, मी म्हटलं हा देशाच्या संविधानाचा अपमान आहे. त्या संविधानामधल्या तरतुदीचा भंग झाल्यानंतर सुद्धा जर सर्वोच्च न्यायालय त्याबाबत न्याय त्या काळात देऊ शकलं नाही तर ते काय, त्याचा अर्थ काय? उद्विग्न प्रतिक्रिया म्हणावी लागेल. उद्विग्नच आहे डेफिनेटली. आणि पुन्हा आज काय केलं तर पुन्हा राज्यातल्या विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्या चिन्हाचं वाटप होईल आता 4 दिवसामध्ये, आणखीन 15 दिवसामध्ये. त्याच्याबद्दल निर्णय देत नाही तुम्ही. निर्णय कधी देणार आहात? निर्णय माहिती नाही देणार की नाही. सुनावणी आता पुन्हा 21 जानेवारीला. सगळ्या महाराष्ट्रातल्या निवडणुका संपल्या का मग आम्ही तुम्हाला न्याय देऊ की नाही माहिती, तेव्हा निर्णय देऊ. देरी येणे दुरुस्त नाही. दुरुस्त कसले कर्माचे दुरुस्त? नाराज होऊन चालला? 100% नाराज आहे. कारण शेवटी न्याय हा अशी प्रक्रिया आहे, ती वेळेत मिळाली पाहिजे. आता काय त्याला अर्थ द्या ना. म्हणून इंग्रजीत म्हण आहे ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. सो वी आर बिंग डिनाईड बाय द जस्टिस. गवईंकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, नक्कीच होत्या. गवईंकडनं ते पारदर्शी आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. अर्थात ते मुख्य सरनेच याचा अभिमान वाटलेला मराठी म्हटलं. पण जी आमची केस आहे ती दुसऱ्या न्यायमूर्तींकडे होती. ते त्यांना डायरेक्टिव्ह देऊ शकतात की नाही मला माहिती नाही, की करा किंवा नका करू. तेव्हा नाही झालं. नाराज ना. नाराज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.